गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिली बुद्धिमत्तेचा क्लास घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेलाच आहात. त्या अंतर्गत आज आपल्याला इयत्ता पहिलीसाठी बुद्धिमत्तेचा क्लास आपण घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आजचा आपला जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे आकृत्यांची मालिका. त्या घटकाचं काय नाव आहे? आकृत्यांची मालिका. आकृत्यांच्या मालिकेमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारच्या आकृत्यामध्ये चिन्हे दिले जातात, रेषा दिल्या जातात किंवा त्या चिन्हांची रेषांची संख्या जी असते ती कमी अधिक असते. ती आपल्याला योग्य बघून आपल्याला काय करावं लागतं, तर चिन्हांची मालिका ही ओळखावी लागते. त्याच्यानंतर बघा, कधी कधी आकृत्या ठराविक दिशेने बदलत जातात. त्या कशा प्रकारे बदलतात याची सुद्धा माहिती आज आपण इथं घ्यायची आहे. त्याच्यानंतर आकृतीमधील संख्यांची चिन्हे, आकृतीमध्ये होत जाणारा बदल कशा प्रकारे होतो हे पहिलीच्या मुलांनी बुद्धिमत्तेसाठी लक्षात करून घ्यायचंय. आतापासून जर तुम्ही बुद्धिमत्तेचा आकृत्यांची मालिका किंवा इतर जर घटक मन लावून केले तर तो कोणत्या दिशेने कोणते बदल होत जातात हे आपल्याला आतापासून काय होत जातं, लक्षात येत जातं. तर आपल्याला इयत्ता पहिलीसाठी जर बघितला तर बुद्धिमत्तेसाठी एकूण आपल्याला 25 प्रश्न असणार आहेत, 50 गुण असणार आहेत. इयत्ता पहिलीसाठी आपल्याला 75 मार्काची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. या वर्षीच्या पॅटर्न नुसार 75 मार्काची 75 प्रश्नांची 150 गुणांची एक प्रश्नपत्रिका आपली एकच असणार आहे. त्याच्यामध्ये मराठीसाठी 15 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर गणित 25 मार्काचा असणार आहे. इंग्लिश 10 मार्काचा असणार, 10 प्रश्न असणार आहेत. बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न असणार आहेत. म्हणजे मराठीचे 15 प्रश्न 30 गुण, गणितचे 25 प्रश्न 50 गुण, इंग्लिशचे 10 प्रश्न 20 गुण, बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न 50 गुण, असं टोटल 75 प्रश्न 150 गुणांची आपली आय एम विनर ही स्पर्धा परीक्षा आपल्या इयत्ता पहिलीसाठी असणार आहे. चला तर मग आज आपण आता काय करूया, आपल्या घटकाला सुरुवात करूया. त्याचं नाव आहे आकृतींची मालिका. पहिल्यांदा सोपा घटक आहे बघा. पहिल्यांदा काय केलेलं असतं, असे गोल दिलेले असतात, याच्यामध्ये आकृत्या दिलेल्या असतात. त्याच्या पुढची आकृती येणारी कोणती, आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये परत पर्याय दिलेले असतात बघा. दुसरा पर्याय आहे, 1 2 3, तिसरा पर्याय, चौथा पर्याय आहे बघा. तर आकृत्यांची मालिका पूर्ण करा हा प्रश्न तुम्हाला इथं दिल्यानंतर आपल्याला मालिका ती पूर्ण करायची. कशी करायची? गोला गोलामध्ये 1 बरोबर, गोलामध्ये 2 बरोबर, गोलामध्ये 3 बरोबर चिन्ह आलेले आहे. आलं लक्षात? तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर ह्या गोलामध्ये 1 बरोबर चिन्ह आहे, या गोलामध्ये 2 बरोबर चिन्ह आहेत, या गोलामध्ये 3 बरोबर चिन्ह आहेत. प्रश्न काय विचारलेला आहे की प्रश्न चिन्ह आहे त्याच्यामध्ये की येणारी पुढची आकृत्यांची मालिका कोणती. तर काय येणार आहे, इथं 1 बरोबर, इथं 2 बरोबर, इथं 3, म्हणजे काय येणार आहे, इथं एक गोल येणार आहे आणि त्याच्यामध्ये असे 4 बरोबर चिन्ह येणार आहेत. मग ही मालिका इथं येण्यासाठी पर्यायातील किती नंबरचा पर्याय बरोबर आहे, तर पर्यायातील 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण काय करायचे आहे, आकृत्यांची मालिका हा घटक सोडवायचा आहे. पुढे बघा, अशा पद्धतीनेच आकृत्यांची मालिकेचा घटक असतो. पहिला आहे बघा, आकृत्यांची मालिका तुम्हाला पूर्ण करायची आहे. दुसरं त्याच्यानंतरचं आहे, त्याच्यानंतर आहे, त्याच्यानंतरची घटक आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा ह्याच्यामध्ये मला इथं ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे
असा दुसरा ऑप्शन आहे, तिसरा ऑप्शन आहे आणि चौथा ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये असा. तर ह्याच्यामध्ये कोणती आकृती काय होते, फिट होते ते आपण सांगायचंय. पुढे बघा, तिसरी आहे. दुसरा प्रश्न बघा, याच्यामध्ये दुसरा प्रश्न बघा, आकृत्या काढत आहे मी. येणारी तिसरी आकृती कोणती आहे? ऑप्शन बघा ह्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4. तर बघा, याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती फिट होते, कोणती आकृती मॅच होते, हे तुम्ही आता मला उत्तरामध्ये बघून सांगायचंय. सांगा बघू. तुम्ही सांगू शकताय. थोडं निरीक्षण करा पहिलीच्या विद्यार्थ्यांनी, आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येते हे तुम्ही मला आता सांगायचं आहे. बघा, निरीक्षण करा आकृतींचं आणि मग तुम्ही काय करायचं आहे, सांगायचं आहे उत्तर द्यायचं. एकदम सोपी आहे. आकृत्यांची मालिका पूर्ण करण्यासाठी तुम्हाला येणाऱ्या पुढचा फक्त सिंबल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा, इथे एक चौकोन, इथं 2, इथं 3, म्हणजे इथं आकृतीची मालिका काय होणार आहे, 4 चौकोन असे पूर्ण होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. पुढे बघा, आता इथं बघा, ही आकृत्यांची मालिका आहे. इथं 3, इथं 2 आणि मग इथं काय येणार आहे, 1 येणार आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. अशाच प्रकारे आपल्याला आय एम विनरचं पुस्तक आता मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये ज्या आकृतींच्या मालिका दिलेल्या आहेत त्या अशा प्रकारे सेमच आहेत, फक्त त्याच्यामध्ये काय आहे, थोडाफार बदल आहे. काय आहे, थोडाफार बदल आहे. आता आपल्या ज्या पुस्तकामधील चिन्ह आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी कसं आहे बघा, कशा आकृत्या दिलेल्या आहेत बघा. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, हा गोल आहे, ह्याच्यात त्रिकोण आहे. हा गोल आहे, ह्याच्यात चौकोन आहे. परत हा चौकोन आहे, चौकोनात गोल आहे. पुढची आकृती कोणती येणार, असा प्रश्न विचारतात. मग बघा काय केलेलं आहे बघा, इथं त्रिकोणात गोल, चौकोनात परत चौकोन, गोलात चौकोन. मग आता परत इथं काय होणार आहे, गोलात चौकोन येणार आहे. त्याच्या पुढची आकृती काय येणार आहे, गोलात चौकोनाची आकृती येणार आहे. पुढे बघा, आता इथं बघा अशीच आकृती काढलेली आहे. त्या आकृतीनंतर बघा इथं परत त्या आकृतीचा अर्धा भाग केलेला आहे, 3 भाग केलेले आहेत.
असेल. मग इथं काय येणार आहे, इथं येणारी आकृती कोणती, मग इथं येणारी आकृती हा एक भाग येणार आहे. म्हणजे चार भाग केले, नंतर तीन भाग केले आणि नंतर तिन्हीचे काय होणार आहे, आता एक दोन आणि तीन भाग झाले. आता इथं परत काय होणार आहे, हा एक भाग इथं होणार आहे. अशा प्रकारे आकृत्यांची मालिका काय आहे, हा घटक आपल्याला इयत्ता पहिलीसाठी महत्वाचा आहे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये एकूण आपल्याला सराव प्रश्नासाठी 10 प्रश्न दिलेले आहेत. मग ते 10 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. आता पुढे त्याच्यामध्ये अजून एक जो दिलेला आहे आकृतीबंध, त्याच्यामध्ये बघा कसे दिलेले आहेत, बाण दिलेले आहेत, एक दोन तीन. मग उभे बाण दिलेले आहेत, एक दोन तीन. त्याच्यानंतर दिलेले आहेत ते या साईडला बाण दिलेले आहेत, एक दोन तीन. आता येणारा पुढचा आकृतीबंध कोणता आहे, मग बघा डाव्या साईडला झालं, उजव्या साईडला झालं, वरच्या साईडला झालं, राहिली कुठली साईड आहे, ती खालची साईड आहे. मग आता येणाऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते आकृतीबंध येणार आहे, हा आकृतीबंध येणार आहे. आलं लक्षात. पुढे बघा, अशा प्रकारे आकृती चिन्हांची मालिका. आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी थोडे प्रश्न देणार आहे. प्रॅक्टिसला प्रश्न दिल्यानंतर त्याच्यामध्ये आता चिन्हांची मालिका असते, 5 आकृतीबंध चिन्हांची मालिका जी आहे ती आता तुम्हाला देणार आहे. चिन्हांची मालिका तो घटक आपला 3.3 आहे. चिन्हांच्या मालिकेमध्ये सेमच आकृत्यांच्या मालिकेसारखे प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ बघा, आता मी चिन्ह काढून दाखवली होती तुम्हाला. आता तुम्हाला इथं मी 5 प्रश्न देणार आहे. त्या 5 प्रश्नांच्या चिन्हांच्या मालिकेमध्ये पुढचे कोणते चिन्ह येतात ते तुम्ही शोधायचं आहे. बघा, अधिक, गोल, अधिक. दुसरा आहे गोल, अधिक, अधिक. परत तिसरं इथं कोणती आकृतीबंध येणार आहे तुम्ही शोधा. दुसरं बघा, गोल, सॉरी, त्रिकोण, गोल, चौकोन, गोल, चौकोन, त्रिकोण. येणारा तिसरा आकृतीबंध कोणता आहे तुम्ही शोधायचा आहे. बघा, चिन्हांच्या मालिकेमध्ये तुम्हाला दिलेले ही चिन्हांची काय आहे, तुम्ही सोडवायचं हे काय आहे, गणित तुम्हाला दिलेलं आहे. पुढे बघा, पुढे चिन्हांची मालिका बघा. त्याच्या पुढे बघा, येणारी पुढची चिन्ह कोणती येणार आहे आकृतीबंध. एक 10 मिनिटं तुम्हाला वेळ इथं मिळणार आहे, त्यानंतर तुम्ही हा आकृतीबंध सोडवायचा आहे. आलं लक्षात. एक दोन तीन चार हा आकृतीबंध आहे. दोन तीन चार एक हा आकृतीबंध आहे. मधला आकृतीबंध तुम्ही शोधायचा आहे. पुढे बघा, चार एक दोन तीन हा आकृतीबंध आहे. मधला आकृतीबंध तुम्ही शोधायचा आहे. पाचवा प्रश्न आहे, याच्यामध्ये बघा, प्रश्नचिन्ह, फुली आणि स्टार. दुसरा आकृतीबंध आहे स्टार, प्रश्नचिन्ह, फुली. आता येणारा तिसरा आकृतीबंध तुम्ही शोधायचा आहे. तर तुमच्या सरावासाठी 5 प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही ते काय करायचे आहेत, इथं सोडवून मला दाखवायचे आहेत. चिन्हांची मालिका हा आपला घटक आता चालू आहे, त्याच्यामध्ये हा घटक तुम्ही मला सोडवायचा आहे. सोडवा बघू. अगदी सोपा घटक आहे. चिन्हांची मालिका, आकृत्यांची मालिका या घटकावर हा घटक आहे.
आकृत्यांच्या मालिकेमधला आता हा घटक आता मी तुम्हाला सोडून देत आहे बघा. आता ही चिन्हांची मालिका आहे. काय झालेलं आहे की ही आपली चिन्हांची मालिका आहे. बघा आता काय येणार ह्याच्यामध्ये उत्तर बघा पहिलीच्या विद्यार्थ्यांनी. अधिक गोल अधिक. मग काय झालेलं आहे हा गोल पुढे आलाय आणि दोन अधिक पाठीमागे गेलेले. मग इथं काय होणार आहे परत हा गोल पाठीमागे जाणार आहे, दोन अधिक पुढे येणार आहेत आणि गोल पाठीमागे जाणार आहे. म्हणजे काय क्रायटेरिया हे गणित सोडवताना कसं करायचं, अंक मांडून घ्यायचे 1 2 3. मग परत 2 3 1. मग परत 3 1 2 असा कॅटेरिया ह्याचा होणार आहे. आलं लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडवायचंय. पुढे बघा म्हणजे काय केलेलं आहे, दोन अधिक बाजूला गेले, परत गोल पुढे आला, परत दोन अधिक पाठीमागे गेले, परत पुढे आले. ह्या आपण इमॅजिनेशन करून काय करायचंय सोडवायचंय. पुढे बघा त्रिकोण गोल चौकोन. हा आता इतर नंबर देऊया. त्रिकोणाला 1 नंबर देऊया, गोलाला 2 नंबर देऊयात आणि चौकोनला 3 नंबर देऊयात. हा आता बघा परत गोलला 2 नंबर आहे, चौकोनला 3 नंबर आहे आणि 1 नंबर. म्हणजे एक गेला पाठीमाग, दोन आला पुढं आणि दोनच्या पाठीमाग आला 3. म्हणजे जो रिव्हर्स पद्धतीने आपण बेंचवर बसतो की मागची पुढं, पुढची माग, परत सेकंडची परत पुढे येतात, थर्डची परत त्याच्या पुढे येतात आणि फर्स्ट बेंचवर असतात ती परत पाठीमागे जातात. जे आपण ती रिव्हर्स पद्धत येते त्याप्रमाणे इथं आलेलं आहे. मग आता इथं काय होणार, 3 नंबरची आकृती आहे चौकोन, ही पहिला येणार. 1 नंबरची 2 नंबरला येणार आणि 2 नंबरची जाणार 3 नंबरला. म्हणजे इथं कसं येणार 3 1 2. बघा 1 2 3 2 3 1 3 1 2. एवढा सोपा पद्धत आहे. आता इथं 4 फिगर्स दिलेले आहेत आकृत्या बघा. ह्याला सुद्धा आपण नंबर टाकून घेऊया. आर ला 1 2 3 आणि 4. परत 2 3 4 1. परत 3 4 1 2. किती सोपं आहे बघा. हा सुद्धा रिव्हर्स टाइप आहे. पहिला पाठीमागे जाणार, दुसरा पुढे येणार, तिसरा 2 नंबरला येणार, चौथा 3 नंबरला येणार. परत दुसरा पाठीमागे जाणार, तिसरा पहिला नंबर येणार, चौथा 2 नंबरला येणार, 1 नंबरचा 3 नंबरला येणार, 2 नंबरचा लास्टला राहणार. तशा पद्धतीने आता इथं सुद्धा कसं होणार आहे. मग आपल्याला इथं 4 नंबरचा आहे तो पहिला येणार. ह्या त्याच्यानंतर 1 नंबरचा आर 2 नंबरला, ए 3 नंबरला आणि खालचा बाण हा 4 नंबरला येणार. म्हणजे ह्याचं काय येणार आहे 4 1 2 3. हे जर समजत नसेल तर ह्याला सोपी पद्धत कशी आहे बघा. 1 2 3 4 अशा पद्धतीने मांडून घ्या. परत 2 3 4 1. परत 3 4 1 2 असं मांडून घ्या. म्हणजे बघा इथं 2 इथं 3 इथं 4, हा एक पाठीमागे गेला. परत इथं 3 इथं 4 इथं 1, परत 2 पाठीमागे गेला. मग आता इथं काय होणार आहे 4 1 2 3. मग 4 1 2 आणि 3 हा पाठीमागे गेला. अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रॅक जर वापरला तर आपलं कोणतंही गणित चुकणार नाही. आता हा इथं बघा पर्याय दिले 1 2 3 4 2 3 4 1 4 1 2 3.
हा सुद्धा सेमच पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये. बघा, 1 2 3 4. परत एक पाठीमागे गेला, 2 पुढे आला, 3 त्याच्या पाठीमागे आला, 4 त्याच्या पुढे आला. परत इथं काय होणार आहे मग? 3 4 1 2. हा कॅटेरिया इथे येणार आहे. हा काय होणार? पॅटर्न हा इथं येणार आहे. परत इथं काय होणार आहे? परत 4 1 नंबरला आलेला आहे, 1 2 अशा प्रकारे काय झालेलं आहे, पुढं माग हो झालेलं आहे. म्हणजेच काय, जो रिव्हर्स पॅटर्न असतो तो अशा प्रकारे आपल्याला इथं येणार आहे. रिव्हर्स जो पॅटर्न असतो तो अशा प्रकारे इथं काय येणार आहे, येणार आहे. पुढे बघा, आता इथं 1 नंबरलाच प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग काय झालेलं आहे, 1 नंबरला इथं प्रश्नचिन्ह, स्टार, चांदणी आणि स्टार. परत स्टार, इथं प्रश्नचिन्ह, परत स्टार. मग तिसरी जी आकृती येणार आहे ती कोणती येणार आहे विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये तिसरी कोणती येणार आहे बघा. मधी आता इथं प्रत्येक इथं स्टार मध्ये झाला, इथं प्रश्नचिन्ह मध्ये झालं, राहिलं मधलं चिन्ह कोणतं? ही चांदणी मध्ये राहिले. हा, मग 1 नंबरला प्रश्नचिन्ह झालेलं आहे. 1 नंबरला स्टार झालेला आहे का? नाही. आणि शेवटी इथं प्रश्नचिन्ह येणार आहे. अशा पद्धतीने हे आपण सोडवायचंय. स्टार, ही चांदणी, स्टार, चांदणी आणि प्रश्नचिन्ह, अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, हे सोडवायचं आहे. आता पुढे याच्यामध्ये अंकांमध्ये कसे प्रश्न विचारतात बघूया. आणि आपण इथं थांबूया. अंकांमध्ये कसे प्रश्न विचारतात बघा. पहिलीसाठी आपल्याला अंकांमध्ये सुद्धा प्रश्न विचारतात बघा. हा, आता कसे विचारतात तुम्ही काय करायचंय, शोधा. म्हणजे मी अंक लिहिणार आहे पुढं पाठीमाग, ते कसे येतात तुम्ही शोधा. 2 3 2, 3 4 3. पुढची कोणती अंकमालिका येते बघा, पुढं बघा, 5 6 5. दुसरा प्रश्न याच्यामध्ये, ही अंकांची मालिका झाल्यानंतर आपण इथंच थांबूया, म्हणजे तुमच्या हा पॅटर्न लक्षात येईल. ओके. नेक्स्ट बघा, 1 1 2 2 2 3 3 3 4 प्रश्नचिन्ह. पुढं तिसरं बघा, 4 5 6 7 8 9. पुढे येणारा प्रश्न गट, चिन्हाच्या जागी येणारा गट कोणता तुम्हाला शोधायचा आहे. पुढचा चौथा प्रश्न बघा, ह्याच्यामध्ये 10 9 8 7 6 5 4 3 1 4 3 2 येणारा पर्याय कोणता? 1 2 मिनिटं वेळ देणार आहे. तुम्ही काय करायचंय, या पद्धतीनं सोडवायचं आहे. सोडवा बघू.
बघा, या पद्धतीचं गणित आपल्याला कशा पद्धतीनं सोडवायचं आहे बघा. अगदी सोपा आहे चिन्हांची मालिकामध्ये. तर ह्याची मध्ये बघा, हे बघा 2 3 2. दोनच्या पुढची संख्या आहे 3, परत त्याच्या मागची संख्या 2. 3च्या पुढची संख्या 4, परत 3. मग इथं काय येणार आहे? 3च्या पुढची संख्या 4 5 4. म्हणजे पहिली संख्या, त्याच्या पुढची संख्या, परत पहिली संख्या, परत त्याच्या पुढची संख्या, त्याच्यानंतरची संख्या, परत तीच संख्या. म्हणजे तीच संख्या, त्याच्या पुढची संख्या, तीच संख्या. हा पॅटर्न इथं आहे. पुढे बघा, 1 1 2, 2 2 3, 3 3 4. मग इथं काय येणार आहे? 4 4 5. हा पॅटर्न येणार आहे. बघा, 1 1 2 2 2 3 3 3 4 4 4 5. इथं बघा, 4 5 6 7 8 9. आता इथं 9 नंतर 10 11 12. हा पॅटर्न येणार आहे. पुढे बघा, 10 9 8. पाठीमाग बघा, हा उतरता क्रम आहे. 7 6 5 4 3 2. मग 2 1 आणि 0 असा पॅटर्न इथं येणार आहे. 2 1 0 असा पॅटर्न येणार आहे. तर आज आपण इयत्ता पहिली बुद्धिमत्तेसाठी कोणता घटक घेतलेला आहे? तर पहिली बुद्धिमत्तेसाठी आपण आज अंकगणित, त्याच्यामध्ये अंकांची मालिका, चिन्हांची मालिका, आकृत्यांची मालिका ह्या घटकाची उदाहरणे घेतलेली आहेत. तर पहिलीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इयत्ता पहिलीसाठी 75 प्रश्नांची 150 गुणांची प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये मराठीला 15 प्रश्न 30 गुण, गणित 25 प्रश्न 50 गुण, बुद्धिमत्ता त्याच्यानंतर येणार इंग्लिश येणार विषय 10 प्रश्न 20 गुण, बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण, एकूण 150 प्रश्न, 75 प्रश्न 150 गुण असणार आहे. आले लक्षात सगळ्यांच्या? तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, मराठीचं पाठांतर चालू ठेवायचं आहे, इंग्लिशचे शब्द पाठांतर चालू ठेवायचं आहे, गणित सोडवायचे आहेत, पाढे पाठांतर करायचं, आणि हे सगळं तुम्ही घरी काय करायचंय, पाठांतराचा भाग कंप्लीट करून घ्यायचा आहे. आलं लक्षात? आता आपण इयत्ता पहिलीचा क्लास इथंच थांबूया. थँक्यू.